शाळा ट्युशन कॉलेज म्हटले की मुलांमध्ये मतभेद असतात, मुलांमध्ये ग्रुप असतोच, परंतु आपल्याच वर्गमित्राचा आपल्या मनामध्ये एवढा राग असावा की या रागाच्या पोटी आपल्याच वर्गमित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्याला रक्तरंजित करून सोडावे अशी हिंसक भावना आजकालच्या लहान लहान पिढीमध्ये येतच आहे. कुठून? या घटनेनं अख्खं राजगुरुनगर हादरून गेलेलं आहे. पालकांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. नेमका आमची मुलं सुरक्षित कोण्या ठिकाणी आहेत हा प्रश्न आता पालकांना भेडसावायला लागलेला आहे. घटना आहे पुणे राजगुरुनगर मधील सह्याद्री सोसायटी वाडा रोड मध्ये राहणाऱ्या अगदी 10वीत शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षाच्या पुष्कर शिंगाळेची. आई वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी हिचं 10वीच्या विषयाचं राजगुरुनगर मधीलच खंडोबा माळ भागातील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये ट्युशन लावलेलं होतं. काही दिवसापूर्वी पुष्कर शिंगाळे आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झालेला होता, परंतु हाच वाद पुष्कर शिंगाळेला स्वतःचा जीव देऊन संपवावा लागेल याची कल्पना कोणालाच नव्हती आणि कोणाला वाटलंही नव्हतं. दिनांक 15 डिसेंबर सोमवारी सकाळी 9 वाजता गणिताचा क्लास चालू होता आणि क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षकांच्या समोर मित्राने धारदार शस्त्राने पुष्कर शिंगाळेचा गळा चिरला, त्याला रक्तरंजित केले आणि रक्ताच्या थारोळ्यात पाडले. इथे प्रश्न हा उपस्थित होतो की शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, ट्युशनमध्ये म्हणा, शिक्षकांच्या समोर जर विद्यार्थ्यांसोबत काही घडत असेल, जर काही होत असेल तर याची कल्पना त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देणं यांची जबाबदारी नाही का, यांचं कर्तव्य नाही का? जर त्यांनी ही कल्पना दिली असती, जर त्यांनी ही गोष्ट सांगितली असती तर आज त्या दिलीप शिंगाळेचा एकुलता एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात कधीच पडला नसता.